काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहेत। सर, काल बैठक पार पडली काँग्रेसची, त्या बैठकीला तुम्ही नव्हतात, तर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली। एक फार पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला होता। तो सांस्कृतिक कार्य विभागाचा होता आणि माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये होता, त्यामुळे मला तिथं राहणं हे अनिवार्य होतं। मी आमचे नेते विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात साहेब यांची परवानगी घेऊन आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांची परवानगी घेऊन अनुपस्थित राहिलो होतो। आज मी इथं आहे आणि 18 तारखेला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण लातूर येथे होतं आहे। म्हणून ही अशी लगबग आहे आणि त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला एक वाव मिळाला की आता इथं काही बातमी होते का। पण अशोक चव्हाणांनी पक्षाला रामराम केल्यानंतर मराठवाड्यातले आमदार असतील किंवा अशोक चव्हाण समर्थक आमदार यांची जणू काही यादी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्याकडे थोडं कुठंतरी संशयाचं नाही, मला असं वाटतं की अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं जाहीर केलं आहे। आपल्या पुढे ते आलेलं आहे, आम्ही ते पाहिलं आहे आणि म्हणून म्हणजे त्या खोलात म्हणजे तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही। म्हणजे त्याची काय पार्श्वभूमी होती, काय कारणं होती, त्यामुळं मला असं वाटतं की त्याचा काही परिणाम काँग्रेस पक्षावर होईल। ते गेलेत निघून तर नक्कीच त्याचं दुःख आम्हाला आहे आणि ते जायला नको होते। एक पारिवारिक संबंध आमचे सुरुवातीपासून राहिलेले आहेत आणि मराठवाडा काँग्रेस किंवा महाराष्ट्र काँग्रेस हा परिवार म्हणूनच कार्यरत राहिलेला आहे आणि ते गेलेत म्हणून आता इतरही लोक जातील, मला असं वाटतं तसं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। गेले पण तुमचे पारिवारिक संबंध जे आहेत ते आहेत की आहेतच ना, राजकीय पारिवारिक संबंध तर असतातच ना। राजकीय संपले की आहेत? आता राजकीय सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष असे जे संबंध असतील ते राहणार। दुसरा प्रश्न असा आहे, अशोक चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसमध्ये बदल होत नाही आणि निवडणुकांची तयारी सुद्धा काँग्रेसची पाहायला मिळत नाही आणि भविष्यामध्ये इंडिया आघाडीचं सुद्धा काय भवितव्य दिसत नाही, असं एबीपी माझ्यासोबत बोलताना पाहिलं नाही। मी ते काही ऐकलं नाही। त्यांनी म्हणजे पक्ष सोडताना कोणावरही टीका टिप्पणी केलेली नाही, तो वैयक्तिक निर्णय असं सांगितलं। त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाला थोडासा अवधी दिला पाहिजे। लगेच त्याच्यावर फार टिप्पणी करणं हे संयुक्तिक ठरणार नाही। त्यावर तुम्हाला अनेक आमदार रांगेमध्ये आहेत अशा प्रकारची चर्चा होते? नाही, हे सगळं स्पेक्युलेशन आहे। ऑपरेशन लोटस सुरू केलं, ऑपरेशन लोटस हे पण स्पेक्युलेशन आहे? नाही, तुम्ही म्हणताय ऑपरेशन लोटस, म्हणजे तुम्ही तो त्याचं म्हणजे काय म्हणत त्याला ते नाव ठेवलेलं आहे, असं काही आहे असं नाही वाटत। आज उपस्थिती पण आमदारांची नेत्यांची पाहायला मिळत नाही, कुठंतरी संशय? अजिबात नाही। तुम्ही हे शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे। इथं अनेक विषयांवर चर्चा होते, रणनीती ठरते आणि कार्यकर्त्याचाही काडोसा घेण्याचं काम सुरू आहे। मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आपल्या कामात आहे, हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे। दुसरा प्रश्न, जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। कुठंतरी नवी मुंबईमध्ये जो काही मुख्यमंत्र्यांनी हे केलं त्यानंतर मोठे गाजावाजा झाला, आभार मानले गेले, पेढे भरवले गेले, आता पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। ते सुद्धा दुःखदायक आहे। त्यांचं आंदोलन हे यशस्वी झालं असं आपण मुंबईतून आपणच बातमी दिली, ती आम्ही ऐकली आणि आता त्या आंदोलनाचं जे काही जो विजय झाला आज त्याची काय परिस्थिती आहे हे आपण पाहतोय। त्यामुळे सरकारनं त्यांची प्रकृती खालावते, नाजूक झालेली आहे। ही बाब चिंताजनक आहे। समाजामध्ये तीव्र भावना आहेत, त्याचा उद्रेक होणार नाही याची देखील सरकारनं काळजी घेतली पाहिजे आणि सरकारनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे। शेवटी एक कार्यकर्त्यांनी किंवा एका सामाजिक नेत्याने एक आंदोलन असं उभं केलं जे ऐतिहासिक ठरलं आणि त्या ऐतिहासिक आंदोलनाचा विजय झाला असं त्यांनी सरकारच्या साक्षीनं घोषित केलं। मग आता परत त्यांना जर आंदोलनास बसावं लागतंय तर हा विचार सरकारने केला पाहिजे। शेवटचा प्रश्न, मागासवर्ग आयोगाने अहवाल दाखल केलेला आहे, 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे। एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी तुम्हाला वाटते मराठा समाजाला नाही मिळेल? तर सरकारनं तर मागण्या मान्य केल्या, सरकारनं हे विशेष अधिवेशन बोलावलंय,
म्हणजे याला सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे आणि काहीतरी तोडगा निघेल, काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आहे. हा ते सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे, काहीतरी तोडगा निघेल, मार्ग निघेल असं अमित देशमुख यांनी बोललेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन दीपेश महाजनसह राजू सोनवणे, एबीपी माझा, लोणावळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.